वक्फ मंडळांमध्ये पारदर्शकता आणणाऱ्या वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेची मोहर. राज्यसभेतही 12 तासांच्या वादळी चर्चेनंतर विधेयक बहुमतानं मंजूर. वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी हा सामाजिक आर्थिक न्याय, पारदर्शकता आणि समावेशक विकासाच्या सामूहिक प्रयत्नात एक महत्त्वाचा क्षण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. वक्फ मंडळ ही वैधानिक संस्था असून ती धर्मनिरपेक्ष असली पाहिजे असं सांगत सरकारनं त्यात बिगर मुस्लिमांची संख्या मर्यादित ठेवली. किरेन रिजिजू यांनी चर्चेच्या उत्तरात वेधलं लक्ष. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित. बँकॉक इथं आयोजित 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी. बिमस्टेक हा दक्षिण आशिया आणि पूर्व आशियाला जोडणारा सेतू असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकॉकमध्ये म्यानमारचे वरिष्ठ जनरल आणि बांगलादेशाच्या सल्लागारांची घेतली भेट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 22 विभागांच्या 100 दिवस आराखड्याचा आढावा. सगळ्या भौतिक सुविधांसह शाळांचं जिओ टॅगिंग करण्याचे निर्देश. मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना राज्यभरात लागू केली असल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. नांदेड वसमत मार्गावर महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत कोसळली. 8 महिलांचा मृत्यू. आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं मुंबईत निधन. देशप्रेमाची भावना जागृत करणारा अभिनेता हरपल्याची भावना व्यक्त.